सरपंच सरपंच कोण पाहिजे? सरपंच आहे का? हाय, या घरा. अरे भानू काय म्हणतो? साहेब थोडी पैशाची गरज होती. अरे भान्या उठले पैसे पैसे का झाडाला लागले का? उठून काय करे? असं ना करू साहेब, माझा मुलगा बिमार आहे, एकुलता एक मुलगा आहे साहेब, तो दवाखान्यात भरती आहे. भान्या झाला आहे का? मला काय करायचं रे? तुला एक पोरग का दोन पोरग? किती लोकांचं कर्ज आहे तुझ्याकडे? चाललंय की ऍक्शन. साहेब मी माझ्या पोराला वरती म्हणून तुम्हाला जमून काय पाहिजे? हॅलो हॅलो. बोलले होते का? आज डॉक्टर साहेब भेटले होते. ते म्हणे पोराची तब्येत लय सिरियस आहे, तुम्ही सकाळी लवकर या, पैसे घेऊन या, आपल्याला त्याला दुसऱ्या ठिकाणी दवाखान्यात न्यावं लागतं. बर बर. तू चाल पुढं, तुला रे गाड्या, भीती कुणाची, परवा कुणाची. ए पोरा काय करतो इथं? जाय ना घरी. वा रे वा, हे जंगल का तुझ्या बापाचं आहे का? ए पोरा तुला एकदा सांगून ऐकू येत नाही का? जातो की इथून पळ लवकर. अरे दादा, एवढा मोठा झाला आणि फाशी घेतो का रे? ए पोरा तुला काय घेणार रे? मराच आहे मला. चालली इथून. अरे दादा, तू माझ्या बापावानी आहे, उतर खाली, त्या पाया पडतो. अरे जातो का? अरे दादा, मरून कोणाचं भलं झालं? फेक ती दोरी. एवढं काय संकट आलं तुझ्यावर की तू फाशी घ्यायला निघला? मार ले कर्ज होईल, मला पैशाची ले गरज आहे, तू देतो का? बस एवढंच ना? मग चाल माझ्यासोबत, तुला पैसे देतो. अरे तुला घालायला चड्डी नाही, तू कुठे देतो पैसे? अरे बाबा, माझ्या बाबाला कालच लॉटरी लागली, ते देतील तुला पैसे. ते फार दयाळू आहेत, उशीर करू नको, चाल लवकर. तुला माझ्या बापाची शपथ, चाल.
कुठे आहे तो घर? अरे घर नको बोलू, बांगला बोल, बांगला. बर बाबा, बंगला. चाल चाल, दाखव बंगला. चाल मग. अरे काही काळजी करू नका. अरे काही काळजी नका. कोण म्हणतोय मेला? तो माझा मुलगा जिवंत आहे आणि तो देशावर सीमेवर लढत आहे. ही बघ आमच्या गावची नदी, हिच पाणी पितो आम्ही. हो का? तू शाळेत जात नाही का रे? बरं बाबा, काही पण येण्यासाठी प्रश्न विचारू. पैसे पाहिजे का नाही तुला? हो रे बाबा, पाहिजे ना. अरे बाबा, मग विचार कर. तो स्वतः वर नाही येऊ शकत, तो तुला काय वर काढू? तो दगडात नसतो रे, माणसात असतो. येडं पुढचं फाशी घेतो आणि देवाच्या पाया पडतो. चल. अरे बाबा, किती लांब आहे दोघं? अरे बाबा, लयच घाई आहे तुला पैशाची. अरे बाबा, हे लेंड्या कशाला जमा करतो? अरे दादा, यांच्यापासून 50 रुपये भेटतात. कस काय? अरे याला रवी लावला की झाले आयुर्वेदिक पोट दुखायच्या गोळ्या. म्हणजे तू या लेंड्या पोटदुखाच्या गोळ्या म्हणून विकतो का रे? अरे दादा, या देशात अंधश्रद्धा अजून कायम आहे. एखाद्याचा दवाखाना बंद पडल, पण जादू दोना संपणार नाही. चल.